आल्या माझ्या जवळ दिसला का तुला? नाही राजा साधू बा, आज काही पाहुणा दिसला नाही बा मला. घामलून राहिले पण पाहुणे आले तुम्ही आज. बाबा आज गावात सारेच्या पार्टी आहेत ना बा, मुतपून घरी नंतर माझ्या घरी तो, म्हणून त्याला पाहून राहिलो मी. तो उभा राहण्याचा फुकाचं भेटलं की काही करते ना. काय बा साधू बा तुम्ही, काय बा जवायले निके काय काय घरात दाबून ठेवता का बा? हा बा बाजारात पाहुणा गावात गेले की मांग 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 मांग, अरे काय बा त्याला दाबून ठेवतो. नाही तर काय तो बेजा कुची नाही, तो भांडणं आणते ना घरी. हा तो कोणाच्या काही करीन, कोणा खोड्याच करीन, तर कोणाचं काहीच करीन, तर कोणाला काही बोलीन, म्हणून त्याच्या मागं मागं राहा लागते. तुम्हाला बा वॉचमनची ड्युटी भेटेला बा, चालले पाहुण्याच्या मागं 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 माग, कुठी आहे कुठी आहे. का साधू बा चितणे लागत राहा तुमचं पण. वाचपन काय बापा, मला पुराच वाचपन करायला त्यांना त्याच्या मागच राहा लागते शिपायासारखं. मला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला पाय तर राहा लागते ना. काय बा जाते नाही, एकटे घरी जात नाही तो भावा राहण्याचा. कटी बसला मा घरी येऊन. का साधू बा पहिले तर मोठी हाऊस होती तुम्हाला घर जवळ करायची, आता घरी जाऊन आलं वाटते. अरे बापा तू याशी बोलायलीस नाही पुरं, तू बोल नाही बोलतेत माणसाले. जमलं एक सोबती सापडला आता आपल्याला. मला पार्टीत नाही घेतलं लोक तुम्ही. थांबा आता कशी पार्टी धिगाणा करतो पा तुम्ही. कालू शिवलाल शेटाली हे दादा बोला ना. शिवलाल बोला ना. काल्या तुला मटण खाणं आहे का? आहे आपल्या जो शिकार. पा मा आता पुरं तोंड खुरी येला राजा, मला मोठं नसतं पाहिजे बा खायला. कुठे आहे हो बापा पार्टी, कुठे आहे? हा तुमच्या तुम्ही दिली का पार्टी? पहिले मग पहिले येतो बापा. त्या साधूला काढून द्यायला लागेल नठून, नाही तर ह्या गोटली करून झाल्या का. पर साधू बा तुम्ही चालता का? मटनची पार्टी आहे. शिव शिव बापा नाव बी नको घेऊ बहार आज बापा. तू मटन मटन करतो रे का घेतलं का? बेकार आहेस रे बापा तू. चाललो बाबा मी, काही खरं नाही बा शिवल्या. पा तुमचा जवळचा कळाल हड्ड्या फोडते तुम्ही शिव 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 करून राहिले. मटनचं नावही नको घेऊ. हा काय हो एवढे बाटून राहिले बापा. तू अभद्र बोलतो बापा, काय खरं नाही तुझ्या. ऐकेल पुरत नाही बाबा. कान बहिरे बापा बाबा पुरत नाही. चला लवकर बाबा. का तुम्ही ना साधू काऊन दिला काढून? का शिवलाल बा करतो मग त्याने साऱ्या गावात डफळ पिटलं असतं ना. कसं एक तर आपल्याला पार्टीमध्ये रंगचा भंग करणं आहे, आपल्याला एक तर पार्टीत खोळंबा घालला आहे ना. पार्टी खोळंबा घालणार म्हणजे कोणाची पार्टी मोडणार? तुम्ही नाही देऊन राहिले का पार्टी? मा घरी का झाडाला पैसे लागून राहिले तुला पार्टी देऊ तर? हा किंवा मला पोऱ्याचा वारसा आहे. हा दुसऱ्याची पार्टी आहे, तठला जाणं आहे आपल्याला. जरा धिगाणा करणं आहे, पैसे नाही. अशी शाळा आहे. शिवलालचं काम असं फुकट खाऊ द्या वय राहू द्या. पार्टीत घालता शिवलाल भाऊ खोळंबा. अबे बापा आपल्या गावातले जे नाहीत त्या नामदेव सरपंच त्याची पार्टी आहे. मला सायाजीने सांगितलं नाही. मा जोडून मटण नेलं काय, आम्ही घरी नेणार मटण, घरी नेऊन जाणार. पण सायाजी वावरात गेले खायला. मग तुम्ही पार्टी होऊ देणार आहो काय? शिवलाल भाऊ हाती जर लागलं तर ढोरासारखं मारतीन बरं ते आपल्याला. आहे ना रे तू माझी आयडिया तर पाय. हातीच नाही लागत आपण. तू टेन्शन न घेऊ. चाल तू फक्त आता. चला पोरेले खरना डोकर हाणायला गेले की काही दुसरी शाळा करायला गेले तिकडे, अजून येऊन नाही राहिले बा. काही देवीदास काही बोलतो गेले का? पोरं का शाळा करणारे आहेत काय का? काही का बदनाम्या करतो का पोरायच्या? तू देवीदास हे सोबत नाही तुला बोलणं. त्याच्यात मा पोरे आहे ना मारते. तू का शाळा करणारा पोरगा दिसला तुले? बापा याचा पोरगा लय दुधान धुयला साऱ्या गावाचा भाव नाही. हा घरी नसला की खपाल पेते गावरान काय कोणती काय. आता का तू इकडे शाळा करत नसेल काय? हरणा डोकर एवढा टाइम लागतो हाणायला? देवीदास तुला काय का नुसतं शाळात दिसते का बाबा? आता हरणा डुकरू बाबा या वरातून त्या वरात, त्या वरातून त्या वरात, बंद जंगलातून काढून द्यायला लागतात. टाइम लागते थोडासा. सरपंच मस्त चोपड चापड करतात आपल्याला, असंच पटते बा. बा माऊली काय ना काही बोलणार बा. काऊन असा चुपचुप आज बा तू तुझ्या गँगीत नाही म्हणूनच काय? तसं नाही मुंशीराम भाऊ. आता कसं तुम्ही बोलून राहिले बापा सारे. आता आपण लहान तोंडी मोठा घास काय बोलावा, बडबड करा माझा फालतू जबर. का रे त्या शिवल्या घरी कान झालं? लेका आम्हाला काही सांगितलं नाही रे तू ना? तुला सारं माहित होतं. अरे बापा मी सांगून काय माझ्या घरावर गोटी घेऊ का? तो शिवल्या माहित नाही का तुम्हाला? उभा राहण्याचा आहे ना. तो कोणाचा चालू देते काय? बरं केलं बा माऊलीतून सांगितलं नाही तर काय तुमच्या घरावर गोटे बापा. त्याने लेका तुला अन्न नसतं खाऊ दिलं. बाबा आहे तो शिवल्या म्हणून तर नामदेव भाऊ सारा विचार करायला लागला बा. कोणाला सांगितलं नाही मी, तरी मार खाल्ला बा. ढोरा सारा उलट टाकून ठेवलं होतं त्यानं. तू माहित आहे मला भावा आहे म्हणून. द्या तो विषय मोडून टाका, दुसरं घ्या काहीतरी विषय. मुंशीराम भाऊ तुमच्या पोरात लग्न कधी करता तुम्ही? यंदा पाहिजे नाही की तुम्ही पोरगी? बापा पोरगी पाव थंडागार झालो ना राजा, कोणी देऊन नाही राहिलं ना. मा पोरग एक तर हितभर आहे ना. त्याची हाईट पाहिली की लोक म्हणतात नाही बापा ते बाटूक नाही पाहिजे आम्हाला. आपल्याला लय दायक करावर आहे पण हुंगत नाही ना उन्ही. मुंशीराम भाऊ एखादी सर्कस मध्ये पहा ना. हो सर्कस मध्ये लय असतात पुरी हितभर. डोबऱ्या डाबऱ्या ते सानान करून वायरी काय होते. सर्कस मधली आण तुम्ही. आणि तुझ्या पोरगा वेस्ट इंडिज सारखा दिसते मग
काय फटक मग त्याला काय वेस्ट इंडिजची आणशीन का तू पोरगी करून का रे हो हा त्या काय तोंड्याला त्या पोराले अरे भाऊ देवदास आणशीन का त्या पोराला वेस्ट इंडिजची करून हा काही फटक मला हे गोष्ट पटत नाही बा हा कलरवर नाही जायचं माणसं आहे गुणावर जायचं माणसानं आणि देवीदास तू बी चुकलं आणि मग चिरंभाऊ तुमचंही चुकलं हा काय कलरवर जाऊन राहिले हो हाईटवर जाऊन राहिले माणसाचे गुण पाहिले पाहिजे माणसाचे हा लोक कसे आजकाल गुण पाहत नाही पण कलर पाहतात हाईट पाहतात हा बरं गुण पाहून त्याच्यात तो काय करू शकते काय नाही करू शकत सरपंच त्या गुणाच्या तत्वज्ञाना घरी गोष्टी ठेवा ते नाही पाहत लोक कोणी आता हा दिसायला किती हँडसम आहे हे पाहिजे लोक इले त्याची स्टाईल कशी आहे राहायची त्याचे केस कसे आहेत रंगोईल कसे आहेत भांग कसा पाडून राहिला बूट कोणता घालून राहिला असेल तो घरी हा म्हणजे फपुळा म्हणजे इकून चिडी निघते तिकून हळ्या जाते असं घर असून त्याचं तरी मी लोकांना तो चालते बरोबर आहे नामदेव भाऊ तुमचं हे असंच आहे हे बा लग्नाच्या आणि त्याच्या गोष्टी करून राहिली मटण खातात कधी शिजवतात कधी हा मला तर काही चान्स नाही वाटून राहिला बापा हे शिजवतील म्हणून हे असंच आहे वाटते टाइमपास रातभर बापा अजून हे काही केलं नाही का तुम्ही शिजवायला टाकलं नाही का मटण हा आम्ही तिकडे गेलो तुम्ही इकडे काय ना काय करा लागत तुम्ही ना अरे पुरे बवारे आहेत रे बा हे का जीव घेतात काय तिकडे हरणा डोकरे ह्या ना इकडे भाजी येतात अजून काहीच नाही कशात काही नाही 11 वाजून राहिले रातचे कधी खा हे कधी काय म्हणजे हा तुम्ही काय गप्पा धडे आले काय चिलम्या अरे बाबा आम्हाला तुमच्या हातची भाजी खाणं आणणार बा कशी बनवता काय बनवता तुमच्या हातात लय चव आहे म्हणता म्हणून आम्ही कसं असे ठा बसलो दिसा म्हटलं आता पोरा आले की टाकतील भाजी खाऊ त्याची हातची लय बरे तुम्ही काय आमच्या हातची भाजी खाणार तुमच्या हातची भाजी सारखीच होणार आहे सांगा ना करणं जीवार आली आम्ही आहे तर खातो तुम्ही करा जे टोले घ्या तसं काही नाही रे गड शिजवा पर म्हटत शिजवा आता लागलंच तर बा आम्ही त्याच्यात चंपा मंपा फिरवतो घ्या चला टाइमपास करू नका हो चंपा फिरायचं कामच येत तुम्हाला चंपाच फिरवा तुम्ही गड घ्या बापा ठेवा बघून द्या दगडून मारती एक नंबरची भाजी बनवतात बा बोट चोकूनच खाते माणूस हो त्याचा हात लागला भाजीले की प्युअर होती भाजी आम्ही आता आचार्य पोळीच्या आम्हाला चांगल्या भाज्या येतात तुम्ही बसा बघता आहे का नुसतं फुलून द्या सरपंच तुम्ही दुसरं काहीच नाही करा माणसानं हा बरोबर झाडावर चढून देता राजा तुम्ही तसं नाही गड्या दगडू काय माणूस आहे गड्या तू हा गरमच होतं गड्या कसा आहे मग नामदेव कसा आहे हा आम्ही नाही तर बसून खाल्लं पाहिजे आम्ही इकडे हरणा हाण्याला गेलो राजा थंडे झालो आणि तुम्ही राजा इकडे काहीच नाही केलं आम्ही भाजी टाकली आता आणि वरून आमचीच हे करून राहील तुम्ही काय गळे हो जवान सडसडचं रक्त आहे रे काय लोक घेऊन बसले रे तुम्ही काय माणसं आहे बा मस्त चोपडता पडतात बा इथं हरणा डोकरे आवाजून राहिला गळू जाबर पटकनी जाबर यावर हाणून तुम्हाला जाणं असेल तर जा हो आम्ही नाही जात जवान तुम्ही आहे की आम्ही जावा हाणा त्या काय लेखाचे नखरे करून राहिले जाय मारते लवकर नाही मा बुड गेलं असली मला काही बोलता येत नाही हा चारे बाबा दगडू चारे बाबाने लवकर जावा हाणा ते पोरे वावरात येणार काहीच टेन्शन नाही बा रामदेवराव ते भाजी हालून द्या ना नाही लागीन ना खाली हो बापा चंपा फिरायचं काम करतो मी हा बघ फिरवतो मामाला आपण अटी सोडलं ना याच रस्त्यावर याच वावरात हा अटी सोडल का आपण मग चाल आता मामाला भेटू आपण एक तर मामाला काही फोन येऊन नाही राहिला आपल्याला फोनही बंद आहे मामाचा काय झालं काय नाही हा चाल बापा बाबा आपला मामा आपल्याला खावला म्हणून कसं आपल्याला फोन बी नाही करू राहिला आपल्याकडे पाहून बी नाही राहिला त्याला माहित आहे आपले दोन्ही भाषे झेंडू मामा आपल्या मागे किरकिरीच लावत राहायचा आपण काही करत नाही ना मामाला आपण खुशच केलं नाही कधी बी आपण मामाला नाराजच करतो म्हणून मामा कसं मामा राग गेला आपला म्हणून आपल्याला फोन नाही गेला काही झालं तसं जाऊ दे जे असेल ते असेल चाल पहिले आपण मामाला पाहू हा मामा कुठे गेले तर काय तर बा झालीशी काही अनहोनी काही सांगता येत नाही जंगलचा पसारा आहे हा मामाला एक तर सवय नाही वावरात राहायची नेलशी एखाद्या डुकरानं उचलून बोलतो काय बे हो काही बोलतो का आम्हाला मारतं का नाही का हा हरणानं डुकराने नेलं म्हणतं काही नाही नेलं शुभ शुभ बोल चांगलं हा असं काहीच माही नको बोलूले का दिल्लीतल्या कुकडे वाचरत मामा म्हणून आपण मामा जर गेले ना बाबू आपलं काही खरं नाही मग कुत्रे हल्ले खाते ना आपले हा आपल्याला एक तर काहीच जमत नाही मामाला भरसा जीवन आहे आपलं मग मामी तर आपल्याला हुंगत बी नाही मग घरी जरा पायवी ठेवू देत आपल्याला तिकडे फुटपाटावर राहा लागेल मग आणि तिकडे भीक मागा लागेल आपल्याला खा लागेल चाल पहिले मामाले पाहू मग करतो ते कीर्तन हो चाल मामा मामा हो मामा अरे मामा तर काही आवाज देऊन नाही राहिला गड्या याच आवाज सोडलते की दुसरा आवाज सोडलते बापा लक्षात आहे
बे अटी सोडल तन बे मी ना मामाले कायले का मला काय ध्यान नाही राहत काय ध्यान राहायचं का तुम्हाला मामा 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 आम्ही आलो तुमच्या भाषे अरे बोला मामा अबे बाबा मामा झपेल असतील म्हणून आवाज देऊन नाही राहिले चाल चाल तू खोपडी दिसून राहील त्या खोपडीत तू आपण असतील तशीच असतील मामा चाल चाल हो चाल बापा चाल पटपट चाल बापा येत चाल का आपण पार्टीत मजा मस्ती करायला आलो की हरणा डोकर हाणायला आलो यायचे वावरात हा अरे बा आपल्याला त्यासाठी जाणेला याय ना फुकाचे रोजगार आपण यायचे मटण खाऊ घालतात आणि इकडे आपल्या हरणा डोकरात हाणायला लावतात तिकडे मस्त ते ऐसकून राहिले गप्पा गोष्टी डाऊन गेलं बाबा बोलायला लागेल म्हणतात बा तसं काही नाही रे बा आपण पार्टी करेल एन्जॉय करेल त्याला पण आता हरणा डोकर आले तर कसं त्याचा ते अर्धे व्हायला ते येतील का आपल्यासारखं पोहेत आपण जेवणात आपल्याला सांगतात ते आपण पुराही जाता तू काही चौपड चापड करू नको तू बी त्याच्याच पार्टीतला आज बाबू आम्हाला तसंच वाटून राहिलं हे मटण खायचं नुसतं नाव आहे आणि हरणा डोकर खाण्यासाठी आम्हाला रातभर थंड करून राहिले आता अरे बाबा मग असं काही असतं तर मी तुमच्या बरोबर आलो असतो काय मी तर तटीच बसलो असतो मी म्हटलं असं नाही मी नाही जात त्या दोघे झाला काय का माणसं आहेस तू तुमच्या बरोबर मी थंडा होऊन राहिलो की नाही काय का कसंही बोलता काही बी आपल्याला एन्जॉय कोणते करू देऊन राहिले ते तरी नाही बसू देत ना गप्पा ऐकू देत ना खाऊ देत सुखानं जरा असं 2 मिनिटं ढुंगण टेकवलं जरसा गेलं अरे आला हर डोकर अडते माझा आकार का आपल्या घर शार आहे का सर तिथे येता येत नाही का बा आपण जवान आणि आपलं रक्त सडसडता आहे ना आपण कसं हरणा डोकऱ्याच्या मागे लागू शकतो आता ते कसे अर्धे व्हायला ते जास्त पहिलेच तर हात पाय दुखतात त्यातल्या आपण म्हणाल हरणा डोकरा आता आपण असल्या त्याला कसं घालून देतं सांग बाजू पोरा म्हणून आपल्याला सांगतात ते काय ना गळ्या तुझ्या तत्वज्ञान या गोष्टी पाचता आम्हाला माहित आहे आम्हाला तुझे तत्वज्ञान काही सांगू नको आम्हाला तू ते चांगलं सांगा आता बा तुम्हाला उलट वाटते गळे हो जा बाबा तुमच्या मनात काही करा बा म्हणलं सांगू चला पहिले तिकडे मटण शिजलं शिन ते खाऊ हरणा डोकरान काही करू इकडे काय घेणे देणं नाही त्याचा वावर आहे तो पाहिजे आपण हरणा डोकर हाणीचा पार्टी करायला आलो या दगड्याला ऐकूच नको हा बी त्याच्या पार्टीतला चला आपण मटण खाऊ तिकडे आता याचं नाही हरणा डोकर हाणायला चल आपण पार्टी करायला इकडे वावरातल्या लोकांच्या हरणा हाणायला आलो कुठे काही म्हणून राहिलो बा मा काऊन शेपूट दाबून राहिले तुम्ही घेणार देणं काही रे माणूस आहे बा तुम्ही पोर आहे रे को चला खाऊ मटण चालता हा दगड्या बी त्यातला त्याच्याच फॅमिली होईल हा भाण्या मला सारं माहित आहे ते शाळा इथं नामाची आपल्याला थंड करून राहिले तिकडे अश करून राहिले मस्त कटरा फोडले असतील तडीचा पिऊन राहिले असतील आपण बसलो सोयत जाऊ दे चाल आता खाऊन पिऊन घेऊ भाजी लागेन बरं तिकडे सारे करपेल भाजी खा लागी सुधी नाही लागत मग ते लागली भाजी की भाजी नाही लागत ना बे देवीदास टेन्शन न घेऊ ना तू मस्त मॉगीच आहे त्याच्या खाली मस्त शिस्तेनं खत पोरा आली की मग जेव ना करू आपण त्यावेळेस हे नामदेरा तुम्ही असंच म्हटलं तर बरं आम्हाला खरड खायला आली तुम्ही त्या भोगून येतली सारे मटणाच्या हड्ड्या कशा चिटकल्या खालून बुडाली तुमची मागी आग माहिती आम्हाला कसं आहे तर प्रत्येक वेळेस थोडी होत असते आता लागल तर मागच्या वेळेस आता नाही होत तसं टेन्शन नाही तिकले पान अरे काय झालं सरपंच असं अचानक हिरवं पिवत तोंड झालं तुमचं काय झालं खरंच पायरे हो तिकडे पायरे हो दाबदे भाऊ पोरं पोया रे भूत आला रे पोया रे लोक काय करणार मरतो रे पोया रे आल्या ये रे लवकर उचल लवकर ते मटणाचं भोगून चाल घे लवकर पटकन पोय लवकर उठून आता गेले पोय जमला राजा शिवलाल जमला राजा तुम्ही ना मटणची जमवली आज मटणची जमवली गप्पा नको मारू भगून उचल चाल लवकर पटकन पोय उठून लवकर ते पोरे अजून यायचे राहिले तो दगड्या गिगड्या जायला तिकडे उघडे अटी नाही आहेत ते लवकर चाल त्या भांड्या गुंडेल झारे लात मारून दे फेक फाक कर आणि उठून लवकर चाल चला पोया
पोयारी आलं पोयारी. बाबा हे कुकडे गायब झाले रे गड्या. हे चुलत मुलट फेकफाक करेला. हा हे सारं फेकफाक केलं ना बाबा. नक्कीच गड्या काय ना काही अनहोनी झाली गड्या याच्यासोबत, म्हणून हे अडून गायब झाले. काय ना काही झेमेला झाला, काही नक्की झेमेला फेमेला झाला. येणं मटण खुंदललं अडीसा बघुण्यात काही राहिलं नसून गेले कोण बघुना घेऊन. हा आणि हे राहू दिलं अडीसा पडेल चूल मूल सारं. आता घरी झाला तुम्ही. आता पहिले घरी झाला म्हणजे नामदेव भोल्या घरी झाला पहिले. हा शांता मावशीला सांगतो मी काय तर. अरे बाबा नामदेव भाऊन काय भानगड आणली रे बा. हे फालतू काम ना झा काय राजा असं नव्हतं करायला पाहिजे ना. खाऊ पिऊ तर घालायला पाहिजे होतं बा. तुम्ही न खाल्लं खुंदलं गेली अटून पो हे बरोबर नाही. आता हा मारत्या म्हणते शांता मावशी चला. आता काय करा आपल्या शांता मावशी जाणं आता सांगणं आपल्या नामदेव भाऊची नोकरी काय सारी नोकरी सांगून देऊ घरी. चला 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 भाऊ चला. भाऊ अटीसा खाता काय मोठं अटीसा खाता काय पागल झाला का. अटी काय खातं अटीचा हाती लागू आपण. हे बुजगाव ना अटीचा फेकून देऊ आणि अटून चालले जाऊन तिकडे नाल्यात जाऊन खाऊ लागेन. पण राजा शिवलाल भाऊ तुम्हाला माना लागेल राजा. तुमचं डोकं लय चालते. पण राजा हे बुजगावनं कुठून आणलं बा तुम्ही बोलायच्या पहिलेच गेले बा. हे पाहिलं तर पहिले नाही म्हटलं होतं ना रे याईनं पार्टी नाही. इकडे वावरात पार्टी करू राहील. मग यायला पार्टी करू देईन काय मी. हा मी ना तर घरी खाल्लं ना आता हे बी खातो. हे पण या बुजगावने काम केलं. आता हे बुजगावनं अटीच फेकून देतो आणि चाल उठून पटकन पोहे आता आठवून. हो चला लवकर बापा. हे मा डोकं गरम होऊन राहिलं. मटणानं गरम आहे. हो चाल बापा चाल. हे रे बुजगावने अटीचा काय अटीचाच पडेल. चल भाऊ तुम्ही मस्त केलं राजा. माही तोंड खुरी आलं तर बा हे जमलं राजा. 3 किलो मटण आहे मस्त होते आज आपलं. चाल चाल गप्पा नको मारू. बघुण्याचं काय करता ना हे बघून कुठे फेकसा. अबे झामलटा हे बघून देऊन मी पूर्ण सोडून आपण जाते वायत. तू काय टेन्शन घेऊन राहिला. चाल चला चला. अरे बापा मामा इथे लोकायले भ्यासाठी बुजगाव आणून ठेवलं होती का. मामा म्हणतेच कलाकारात गळ्या आपले. मामा म्हणता म्हणता घंटा लागते भाऊ. घंटा लागते ना. काऊन लागते ना त्याच्यासाठी पुरापती दिमाग आहे ना मामाचा. अरे मामा तर अटी काही दिसून नाही राहिलं गळ्या. बुजगाव दिसून राहिला अटीचा. मामा गेलेच ती नाही कुठे. ओ मामा 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 कुठे आहे रे बा. अबे मामा गेलेच ते संडासले जाऊ दे. अटीजात मामा आपले चाल. हे बुजगाव दिसलं म्हणजे झालं आपण मामा अटीजात पुरापती मामा. चाल अटे आराम करू मस्त. आता लगा पायदल चालू थंडीगार झाली. हो चाल बा चाल आराम करू अटीचा. अरे बा मामा कुठे गेले चिंगरे. मामा कुठे जाऊन गड्या अटीचा मस्त व्यवस्थान गादी माझी सारा टाकून ठेवलाय. मामानं आराम करून मामा टेन्शन न घेऊ येते. मामा बरोबर झोपून राहाय बरं. मी लगा थंडागार झालो पायदल चालू मला झोप येऊन राहिली बा. हो बा झप मी झप. बापा सर म्हणचं आपली तिकडे पोपो थंडीगार झाली. आपली पार्टी गेली मटनही गेलं. या घोपराईनं आपल्यासोबत हे नाटक केलं. हे न साल्यानं भूताचं नाटक केलं काय. बुजगावनं अटी सांगून ठेवलं. यायची कला आहे का रे. हे थांब नामदेव भाऊ यायला उलट टाकून मारू आता. बस यायचा बजेट बसूनच आहे आपल्याला. आता रातला घास काढला सायाईनं खाऊनही गेलं पोट भरून. थांबा रे म्हणा मटनसाठी असं गेलं का तुम्ही ना. बुजगावनं आणलं बाबा आम्हाला भूताला भेव दाखवला. थांबा रे बजेट बसवतो तुमचं आता. बस झालं नाटकं तुमची. चला चुपचाप पकडा. खायला येईल दोघे बी. पिन्ना सांग विचारच करू नका. सारा हा नाटक्या भूत होता का नाटक्या. थांबा तुमचा बजेट बसूनच आहे ना आता. नामदेव चला पुढे चला. मध्ये जग गप्पा आहे. कोणा काय म्हणतात काय नाही त्याचं लक्ष नाही आपल्याकडे. थांबा काय म्हणतात पाहून. अबे बापा पाय यानं सारे कामं होतात त्या बुजगावने ना. सारे लोक एकटावर फाटते. आपल्याला काहीच करायचं काम नाही. हो असं डोकं चालवायला पुरते बाबा. अरे असं डोकं चालवता का हराम खरो. थांबा तुम्ही थांबा.